Good morning, everyone. Today's subject is cost accounting, and this is our 10th chapter, computation of overhead rates. This is our problem number second. Calculate the machine hour rate from the following information: cost of machine 8 lakh, cost of installation 2 lakh, scrap value 2 lakh, effective life of machine 10 years, rent and rates of for quarter for shop 30,000. Then general lighting expenses 2000 per month. Then shop supervisor salary. Then general lighting expenses 2000 per month. Then shop supervisor salary. Insurance premium. Then estimated repairs. Power 2 units per hour. Then estimated working hours. आता काही इथे ज्या अमाऊंट्स आहेत या पर मंथ साठीच्या दिल्या आहेत, काही ज्या आहेत ह्या क्वार्टरसाठी दिल्या आहेत, काही पर ॲनमच्या दिल्या आहेत. आता नॉर्मली आता जे क्वार्टर आहेत ते ॲनममध्ये कन्व्हर्ट करून आपल्याला घ्यायचे आहेत किंवा जे पर मंथच्या दिलेल्या आहेत त्या पर ॲनममध्ये त्या अमाऊंट्स आपल्याला कन्व्हर्जन त्याचं करून कॅल्क्युलेशनसाठी घ्यायचं, जेणेकरून ते कॅल्क्युलेशन इझी होईल. The machine occupies 1/4 of total hour of the shop. मग इथे मशीनचा जो इथे टोटल एरिया दिलेला आहे, ग्राउंड त्याचा जो एरिया आहे हा 1/4 आहे. The supervisor is expected to devote 1/6 of his time for supervising machine. मग आता सुपरवायझरने त्याला किती टाइम डिवोट केलाय तर ते सुद्धा दिलेलं आहे 1/6 of the time. We have to calculate the machine hour rate. So let's we solve this problem. आता या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करताना आपल्याला एक चार्ट प्रिपेअर करायचा, त्यामध्ये स्टँडिंग चार्जेस अँड मशीन एक्सपेन्सेस. आता स्टँडिंग चार्जेस मीन्स स्टँडिंग चार्जेस जे आहेत यामध्ये येतात रेंट. स्टँडिंग मीन्स आता जे फिक्स आहेत की हे आपल्याला चार्ज करावेच लागणार. मग आता रेंट येतात, रेट्स, देन लाइटिंग, सुपरविजन चार्जेस, इन्शुरन्स, हे सगळे स्टँडिंग चार्जेसमध्ये येतात. अँड देन मशीन एक्सपेन्सेस. आता हे मशीन एक्सपेन्सेस मीन्स मशीनशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये डेप्रिसिएशन, रिपेअर्स, पॉवर, देन ल्युब्रिकंट्स किंवा रिपेअर्स अँड मेंटेनन्स, कन्झ्युमेबल्स, डेप्रिसिएशन, या सगळ्या गोष्टी मशीन एक्सपेन्सेसमध्ये येतात. सो आपल्याला जे ओव्हरहेड्स इथे दिलेले आहेत त्याचं आपण क्लासिफिकेशन करून घेऊया. सी कॉस्ट ऑफ मशीन. कॉस्ट ऑफ मशीन हे जे आहे हे मशीन कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन, डेप्रिसिएशनच्या कॅल्क्युलेशनमध्ये ह्या दोन्ही गोष्टी येतील, कॉस्ट ऑफ मशीन अँड कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन. देन स्क्रॅप व्हॅल्यू. आता स्क्रॅप व्हॅल्यू हे सुद्धा डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशनमध्ये येणार आहे. बिकॉज डेप्रिसिएशनचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, कॉस्ट ऑफ मशीन प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस लेस स्क्रॅप व्हॅल्यू अँड डिवायडेड बाय इकॉनॉमिक लाईफ. मीन्स त्या मशीनची जी लाईफ आहे त्याने डिवाइड करायचं आहे. इफेक्टिव्ह लाईफ ऑफ मशीन 10 इयर्स. त्याची लाईफ जी आहे मशीनची ती इथे 10 इयर्स दिलेली आहे. रेंट अँड रेट्स. आता स्टँडिंग चार्जेसमध्ये रेंट अँड रेट्स जे आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये येणार आहेत. देन जनरल लाइटिंग एक्सपेन्सेस. जे जनरल लाइटिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत इथे, तर हे लाइटिंग एक्सपेन्सेस स्टँडिंग चार्जेसमध्ये येणार आहे, त्याचं क्लासिफिकेशन होणार आहे. देन शॉप सुपरवायझर सॅलरी. शॉप सुपरवायझर सॅलरी ही सुद्धा स्टँडिंग चार्जेसमध्येच येणार आहे. देन इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम हे सुद्धा स्टँडिंग चार्जेसमध्ये येणार. एस्टिमेटेड रिपेअर्स. सी रिपेअर्स इट इज रिलेटेड विथ द मशीन, सो मशीन एक्सपेन्सेसमध्ये हे रिपेअर्स येणार आहेत. देन पॉवर. पॉवर सुद्धा मशीन एक्सपेन्सेसमध्ये येणार आहे. अँड देन एस्टिमेटेड वर्किंग अवर्स. इथे एस्टिमेटेड वर्किंग अवर्स आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी गिव्हन आहे, दिलेले आहेत. सो लेट्स सॉल्व दिस प्रॉब्लेम. स्टँडिंग चार्जेस जे आहेत हे फर्स्ट आपण घेऊया. स्टँडिंग चार्जेसमध्ये रेंट, जनरल लाइटिंग, शॉप सुपरवायझर सॅलरी अँड देन इन्शुरन्स या गोष्टी येणार आहेत. व्हॉट अबाउट रेंट. रेंट अँड रेट्स फॉर क्वार्टर फॉर शॉप 30,000. आता इथे रेंट जे आहे
ही अमाऊंट 30,000 जी आहे ही क्वार्टरसाठी दिलेली आहे आणि आपण काय करतोय तर इयरमध्ये म्हणजे पर ॲनम मध्ये कन्व्हर्जन करून इथे घेणार आहोत. म्हणजे आपल्याला कशा सगळ्या ज्या क्वार्टरमध्ये त्या ॲनम मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. पूर्ण इयरसाठी आपण घ्यायचंय. मग मंथमध्ये असेल तरी सुद्धा पर ॲनम मध्ये आपल्याला घ्यायचंय. सो 30,000 एका क्वार्टरसाठी 30,000 आहेत. मग पूर्ण वर्षासाठी करायचं असेल तर 4 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल अँड देन रेंट. रेंटचा जो बेसिस ऑफ ॲलोकेशन आहे हा एरिया आहे. द मशीन ऑक्युपाइज 1/4 ऑफ टोटल एरिया ऑफ शॉप. आता इथे आर झालाय बट इथे एरिया हवाय. द मशीन ऑक्युपाइज 1/4 ऑफ टोटल एरिया ऑफ शॉप. रेंट याचा बेस काय आहे तर एरिया. सो आपल्याला 1/4 जे आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 30,000 इंटू 4. 4 का केलाय तर क्वार्टरमध्ये अमाऊंट दिलेली आहे पर ॲनमसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो मल्टिप्लाय बाय 4 इंटू 1/4. हे 1/4 कसे आले तर जो बेस आहे रेंटचा बेस काय आहे तर एरिया. मग तो फ्लोर एरिया आहे त्याचा तिथे जो एरिया दिलेला आहे हा 1/4 दिलेला आहे. सो आपण 1/4 ने ह्याला मल्टिप्लाय करणार आहोत. मग आपल्याला या ज्या अमाऊंट मिळणार आहेत ह्या इथे पर ॲनम मध्ये मिळतील. सो आन्सर इज 30,000. Next is general lighting. See, what about general lighting? General lighting expenses 2,000 per month. प्रत्येक महिन्यासाठी 2,000 दिलेलं आहे. मग आपल्याला पर ॲनम मध्ये कॅल्क्युलेशन करताना 2,000 इंटू 12 मंथ्स. 12 मंथ्स का तर आपण पूर्ण वर्षासाठी इथे कॅल्क्युलेशन घेतोय. सो 2,000 इंटू 4 2,000 इंटू 12 इंटू 1/4. आता 1/4 का तर इथे नॉर्मली लाइटिंग जे एक्सपेन्सेस आहेत किंवा जनरल लाइटिंग जे आहे याच्यासाठी लाईट पॉइंट्स किंवा जो एरिया आहे एरिया ऑक्युपाइड या दोघांपैकी कोणताही बेस इथे घेऊन चालतो. आता प्रॉब्लेम मध्ये इथे आपल्याला एरिया ऑक्युपाइडचा बेस दिलेला आहे. सो आपण जनरल लाइटिंग साठी सुद्धा तोच अप्लाय इथे करणार आहोत. सो 2,000 हे पर मंथ साठी दिलेले आहेत. हे आपण पर ॲनम साठी कन्वर्ट करताना 12 ने डिवाइड करायचं. सो 2,000 इंटू 12 इंटू 1/4. 1/4 हे 1/4 का तर एरिया ऑक्युपाइड. सो आन्सर इज 6,000. नेक्स्ट इज शॉप सुपरवायझर सॅलरी. शॉप सुपरवायझर सॅलरी. आता शॉप सुपरवायझर सॅलरी जी आहे ही 60,000 दिसते. 60,000 पर क्वार्टर. पर एका क्वार्टरसाठी 60,000 आहे. मग एका क्वार्टरसाठी 60,000. मग जेव्हा आपण या अमाऊंटला 4 ने मल्टिप्लाय करू देन वी गेट पर ॲनम. पर ॲनम साठी आपल्याला इथे अमाऊंट जी आहे ही मिळेल. व्हॉट अबाउट supervisor salary? The supervisor is expected to devote 1/6 of his time for supervising machine. मग आता सुपरवायझर साठी इथे त्याने किती टाइम डिवोट केलेला आहे हे दिलेलं आहे 1/6. सो 60,000 ही जी अमाऊंट दिलेली आहे ती 60,000 इंटू 4. इंटू 4 का तर एका क्वार्टरसाठी दिलंय आणि आपण ॲनम मध्ये कन्व्हर्जन करतोय. दॅट्स वाय पूर्ण वर्षासाठी इथे कॅल्क्युलेट करायचंय. सो इंटू 4 इंटू 1/6 इंटू 1/6 का 1/6 का तर त्यांनी टाइम डिवोट केला आपल्याला इथे दिलेलं आहे. आता सॅलरी सुपरवायझरला सॅलरी कशी मिळणार आहे तर त्याने जितके टायमिंग तिथे डिवोट केलेलं आहे तेवढी त्याला तशी सॅलरी मिळणार आहे. सो 60,000 इंटू 4 इंटू 1/6 and the answer is 40,000. Next standing charges is insurance premium for machine. इन्शुरन्स प्रीमियम दिलेला आहे इथे 6,000 पर ॲनम. आता इथे डिरेक्टली अमाऊंटच दिलेली आहे त्यांनी पर ॲनमची. दॅट इज वाय ॲज इट इज आपण यामध्ये कोणतंही चेंज नाहीये. सो 6,000 ॲज इट इज अमाऊंट येईल इथे 6,000.
सो नाव स्टँडिंग चार्जेस जे आहेत यातले एक्सपेन्सेस आपण इथे सगळे रेकॉर्ड करून झालेले आहेत. आता आपण यांची टोटल घेऊया. ॲडिंग दिस answer is 82,000. How to calculate the standing charges? Standing charges is equal to standing charges divided by effective machine hours. See in the problem, effective working hours. इथे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे एस्टिमेटेड वर्किंग अवर्स 2000 पर ॲनम. म्हणजे इथे आपल्याला 2000 जी अमाऊंट दिलेली आहे इफेक्टिव्ह वर्किंग अवर्स त्याने काढून दिलेले आहे 2000 दिलेले आहेत. सो आपल्याला 82,000ला 2000 ने डिवाइड करायचं आहे. सो 82,000 डिवायडेड बाय 2000 आन्सर इज 41. And next is machine expenses. Machine expenses means all the expenses related with the machine. मग मशीनशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत तर डेप्रिसिएशन, देन रिपेअर्स, पॉवर. मशीनशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. सी प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत कॉस्ट ऑफ मशीन. फर्स्ट डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन साठी हा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. कॉस्ट ऑफ मशीन, डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ मशीन प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय इकॉनॉमिक लाईफ. त्याची जी इकॉनॉमिक लाईफ आहे त्याने डिवाइड करायचं इथे. आता इकॉनॉमिक लाईफ मीन्स त्या मशीनची जेवढी लाईफ आहे त्याने डिवाइड करायचंय. कॉस्ट ऑफ मशीन 8 lakh. So 8 lakh plus installation charges. Cost of installation 2 lakh. Minus scrap value. Scrap value ते दिलेली आहे. Scrap value 2 lakh. So 8 lakh plus 2 lakh minus 2 lakh divided by 10 years. त्या मशीनची जेवढी लाईफ आहे, लाईफ ऑफ मशीन इथे दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. इफेक्टिव्ह लाईफ ऑफ मशीन 10 years. सो 10 years ने इथे डिवाइड करायचे. सो वी गेट 80,000. आता इथे जसे आपण स्टँडिंग चार्जेसला इथे 2000 ने इफेक्टिव्ह मशीन अवर्सने डिवाइड केलंय तसं इथे सुद्धा मशीन एक्सपेन्सेसला प्रत्येक जो काही एक्सपेन्स आहे मग इथे 10,000 असेल किंवा इथे आता 80,000 अमाऊंट आली आहे त्या प्रत्येकाला 2000 ने डिवाइड करायचंय. सो इथे आन्सर जे आहे 80,000 आलेलं आहे मग त्याला डिवाइड करायचंय 2000 ने. इफेक्टिव्ह मशीन अवर्स एवढे दिलेले आहे 2000. सी इन द प्रॉब्लेम estimated working hours 2000. तर ह्या 2000 ने डिवाइड करायचे and we get the answer is 40. Next, repairs. See in the problem, repairs आपल्याला दिलेले आहे तिथे. Estimated repairs 10,000 per annum. See 10,000 per annum म्हणजे per annum ची आपल्याला ऑलरेडी व्हॅल्यू काढून दिलेली आहे. So 10,000 divided by 2000. आता हे 2000 का तर त्याचे जे इफेक्टिव्ह मशीन अवर्स दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये त्याने डिवाइड करायचे किंवा येस. सो 10,000 डिवायडेड बाय 2000. आन्सर इज 5. नेक्स्ट इज पॉवर. पॉवर 2 units per hour. ₹5 per 10 units. See 2 units पर आवर साठी त्याने ऑलरेडी सांगितलंय 2 units पर आवर. पर आवरला 2 units इथे पडतायत अँड ₹5 per 10 units. 10 units साठी
5 रुपीज इथे अमाऊंट त्यांनी दिलेली आहे.